आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर करमळकर, त्याचप्रमाणे विचारपीठावरचे सर्व सन्माननीय आणि बंधू भगिनींनो, प्रथमतः मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली याच्याबद्दल मी प्राध्यापक त्रिभुवन आणि सौ त्रिभुवन यांचे खूप मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आत्ता तुम्ही 3 विद्वानांची व्याख्यानं ऐकलेली आहेत. मी प्रोफेसर संजय ढोले, विनोद आणि डॉक्टर विद्यासागर यांची भाषणं ऐकत होतो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की इतका व्यासंग या लोकांनी केलेला आहे, इतके ग्रंथ त्यांचं परिशीलन यांनी केलेलं आहे की मला आठवण झाली की थॉमस राईटनी ऑस्कर वाईल्डचं चरित्र लिहिलं आहे आणि त्या चरित्राचं शीर्षक हे खूप आगळंवेगळं शीर्षक आहे की बिल्ट ऑफ बुक्स, हाऊ रीडिंग डिफाईन्ड द लाईफ ऑफ ऑस्कर वाईल्ड, असं ते चरित्र आहे. आणि मला लक्षात आलं की हे 3 लोक जे आहेत हे ग्रंथांचं परिशीलन करणारे नाहीत, तर हे ग्रंथांच्या परिशीलनातून यांचं व्यक्तिमत्व रचलं गेलं आहे. आणि त्याचबरोबर हे तिथे थांबलेले नाहीत, तर हे तिघही ग्रंथकर्ते आहेत. आणि तितकंच नव्हे तर आता यांच्यावरही ग्रंथ लिहिले जात आहेत. त्याच्यामुळे आता सध्याचा काळ हा यंत्रमानवांचा आहे, पण मला हे 3 ग्रंथमानव वाटले असतात मी त्यांची व्याख्यानं ऐकत असताना. आणि त्याच्यामुळे मी खूपच आज आनंदित आहे की इतके विचार आज आपल्याला ऐकायला मिळाले. प्रोफेसर संजय ढोले यांच्या संबंधीचं समीक्षा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. त्याचं मला जे वैशिष्ट्य वाटलं ते हे आहे की जणू काही विज्ञान साहित्य जे मराठीमध्ये निर्माण झालं त्याचाच तो एक विस्तृत असा आढावा आहे. आणि त्याच्यामुळे अगदी जुने जुने विज्ञान साहित्यिक त्यांचे संदर्भ या ग्रंथामध्ये आलेले आहेत. मला नाही वाटत की इतकं विस्तृत असा आढावा विज्ञान साहित्याविषयी यापूर्वी समीक्षात्मक असा आढावा पूर्वी घेतला गेला असेल. वदी कुलकर्णींचे काही संदर्भ त्याच्यामध्ये आहेत, जरूर आहेत, परंतु संजय ढोल्यांच्या निमित्ताने या सगळ्या साहित्यिकांची थोडं का होईना आठवण आपल्याला या ग्रंथामध्ये होते आहे. प्रोफेसर विद्यासागर यांनी जो लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये तर म्हणजे त्यांचा विज्ञान साहित्याचा व्यासंग इतका जबरदस्त आहे की सगळ्या पूर्वसुरींचा उल्लेख हा त्यांच्या लेखनामध्ये आलेला आहे. आणि त्यांचं स्वतःचं पण साहित्य आहेच, त्याच्यामुळे ते पंडित तर आहेतच, यक्रियवान पंडित असं म्हणतात. जो तर पंडित म्हणजे कोण? जो विचार देतो तो पंडित. आणि तो विचार का देऊ शकतो? कारण तो कृतिशील असतो. पण त्याचबरोबर ते जसे विद्यासागर आहेत तसे ते विज्ञान कथासागर पण आहेत, हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे एका योग्य अशा चाहत्याची, मार्गदर्शकाची साथ मिळाली की काय होतं हे संजय ढोल्यांच्या रूपामध्ये आपण बघतो आहोत. संजय ढोल्यांवर 27 लेखकांनी लेखन केलेलं आहे. आणि मला आत्ता त्यांचं भाषण ऐकताना कळलं की त्यातले बऱ्याच जण त्यांना ओळखत नाहीत. म्हणजे ते त्यांचे खरे वाचक असलेले असे लोक आहेत. आणि त्यांनी बरेचसे वाचक असे असतात की ते व्हॉट्सॲपवर आपल्याला कळवतात की तुमचा लेख वाचला, अप्रतिम, आणि पुढे एक स्माइली. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये नसतं, त्याच्याविषयीचं स्वतंत्र चिंतन त्याच्यामध्ये नसतं.
पण या सर्वांनी अतिशय मनापासून त्यांचं चिंतन केलेलं आहे आणि तसं भाग्य क्वचितच लेखकांना लाभतं. विज्ञान साहित्यामध्ये वैज्ञानिक गम्यता हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य असावं लागतं. कारण वाचकाला विज्ञानाच्या संकल्पना नीट समजाव्या लागतात. आणि संजय ढोल्यांचं एक विधान त्या ग्रंथामध्ये आहे. ते असं म्हणतात की माझी विज्ञान कथा लिहिण्यापूर्वी मी त्याच्यातल्या वैज्ञानिक सूत्राचा पाया पक्का आधी करतो आणि मग कथा रचतो. त्याच्यामुळे वैज्ञानिक गम्यता आणि साहित्यिक रम्यता या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाप जेव्हा होतो तेव्हा ते विज्ञान साहित्य होतं. आणि त्याचा जो आशय आहे, त्याची जी मुख्य विषयवस्तू आहे ती वैज्ञानिक असावी लागते. मात्र त्याची अभिव्यक्ती ही अतिशय सर्जनशील आणि रंजक अशी असावी लागते. विज्ञान कथा ह्या जग बदलणाऱ्या कथा असतात आणि त्याचे काही संदर्भ जर सांगितले तर तुम्हाला मजा वाटेल. म्हणजे विज्ञान कथा समाजावर निरनिराळ्या प्रकारे परिणाम करतात आणि म्हणून डॉक्टर विद्यासागर म्हणाले तसं खूप विज्ञान कथा लेखक ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेला मराठी समाजावर त्याचा एक विलक्षण परिणाम होऊ शकेल जो पाश्चात्य समाजावर झाला. आणि जो तिसरा प्रवाह तुम्ही सांगितलात त्याच्यात मला जे आत्ता विज्ञान कथांच्या क्षेत्रामध्ये दिसतं ते असं आहे की दी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हॅज शिफ्टेड. ओके, आता विज्ञान कथा ह्या ग्लोबल झाल्या आहेत. म्हणजे सध्या जी सर्वात गाजत असलेली विज्ञान कथा आहे ती एका चीनी लेखकाने लिहिली आहे. 3 बॉडी प्रॉब्लेम असं त्याचं नाव आहे. आणि ती एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल जगाविषयी इतके नवीन विचार मांडते की विज्ञान कथा लेखकांच्या जगतात, वैज्ञानिकांच्या जगतात आणि सर्वसामान्य माणसांच्या जगतात त्यांनी खळबळ उडून दिली आहे. आणि तो लेखक चायनीज आहे परंतु त्याचे अनेक भाषांतर आता सगळीकडे होत आहेत. मला असं वाटतं की संजय ढोले यांना त्यामुळे खूपच चांगलं भवितव्य आहे की आता लोक आधी चीनचा विचार करतात मग भारताचा विचार करतात, नाही का. तर तसं त्यांचा विचार होऊ शकतो. त्यांनी त्या दिशेने डॉक्टर विद्यासागरांनी त्यांना स्फूर्ती दिली आहे तर त्यांनी त्या दिशेने जरूर प्रगती करावी. विज्ञान कथांचा समाजावर कसा परिणाम होतो तर मजेशीर गोष्ट आहे की आमच्या क्षेत्रामध्ये स्मार्टफोननी मोठी धमाल उडून दिली आहे, तुम्हाला माहिती आहे. तर स्मार्टफोनचा निर्माता म्हणजे त्याचा इन्व्हेंटर म्हणजे मार्टिन कूपरनी स्वतः म्हटलेलं आहे की स्मार्टफोनचं निर्मिती करण्यामागे मुख्य प्रेरणा आणि मुख्य स्फूर्ती त्याला स्टार ट्रेकमधल्या कम्युनिकेटरमधून मिळालेली आहे. ओके, तो जो फोन ते वापरतात म्हणजे कॅप्टन कर्क परत म्हणजे स्टारशिप्सवर कम्युनिकेशन करण्यासाठी त्या आपल्या आकाशगंगेमध्ये निरनिराळ्या ठिकाणी स्टारशिप्स आहेत आणि त्याच्यावर कम्युनिकेशन चालू आहे आणि त्याच्या कम्युनिकेटरवरून त्याला ती कल्पना सुचलेली आहे. त्याचबरोबर रे ब्रॅडबरी यांची त्या काळात खूप गाजलेली फिक्शन म्हणजे फॅरनहाईट 451. फॅरनहाईट 451 वरून पूर्ण ड्रॉइंग रूममधल्या भिंतीला व्यापून टाकेल असा टेलिव्हिजन, बिग टेलिव्हिजन आणि इंटरॅक्टिव्ह गेम्स ह्या कल्पना त्यांच्या इन्व्हेंटर्सनी तिथून घेतलेल्या आहेत. जुल्स वर्नचं ज्या कथा यायच्या त्याच्यातली त्यांची कथा ही 19व्या शतकातली आहे, चंद्रावर स्वारी. आणि वैज्ञानिक असं म्हणायचे की जुल्स वर्न प्रथम कथा लिहितात आणि मग आम्ही तसं विज्ञान तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्याचे जे विलक्षण उदाहरणार्थ आत्ता सध्या गाजत असलेल्या 2 गोष्टी म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी आणि आर्टिफिशियल म्हणजे आभासी वास्तव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची तर मुळं ही थेट सायन्स फिक्शनमध्येच आहेत आणि नंतर मग वैज्ञानिकांनी त्याचा मागोवा घेतला आहे. संस्कृतमध्ये
द्रष्ट्यांविषयी असं म्हटलं जातं की अर्थोस अनुधावती, म्हणजे ते बोलून जातात आणि अर्थ त्याचा मागोवा घेत होतो. याचं कारण विज्ञान लेखकांना विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना नीट समजलेल्या असतात आणि मग ते त्याच्यावरून स्पेक्युलेटिव्ह सायन्स, इमॅजिनेटिव्ह सायन्स असं त्यांच्या मनामध्ये सुरू होतं की हे प्रोजेक्ट कुठे होईल, आता कुठे जाईल, भविष्यामध्ये कुठे जाईल. आणि हा वेध ते घेतात आणि त्या दृष्टीने त्या द्रष्ट्या लोकांना हे ते समाजाच्या समोर आणतात आणि अनेक वैज्ञानिकांना सुद्धा त्याच्यापासून स्फूर्ती मिळू शकते. असं नाही आहे की विज्ञान कथालेखकांनी काहीतरी सांगितलं आणि मगच वैज्ञानिकांनी केलं, इतकं ते थेट नाही आहे, परंतु एकंदर प्रभाव त्यांच्यावर पडतो. दुसरी मजा म्हणजे विनोदने आत्ता सांगितलं विनोबांच्या याच्याबद्दल, ज्ञान ते सांगतो पुन्हा. विनोद शेवटच्या प्रकरणांविषयी बोलले, मी पहिल्या प्रकरणाविषयी बोलीन. त्याच्यामध्ये विनोबांनी उपनिषदाचं सूत्र सांगितलं की पहिल्यांदा काय होतं तर अन्नम ब्रह्मेति व्यजनात, म्हणजे अन्न हेच ब्रह्म होतं. ब्रह्म म्हणजे काय तर क्रिएटिव्हिटी. तर त्या अन्नाभोवती सगळी क्रिएटिव्हिटी होती मानवी समाजाची. मग मानवी समाज उत्क्रांत झाल्याची कथा उपनिषद आपल्यासमोर मांडतं. मग प्राणो ब्रह्मेति, फिजिकल याच्यातून फिजिओलॉजिकल याच्यामध्ये तेच ब्रह्म. मग प्राणाचा अभ्यास. तिसरं काय आहे तर मन ब्रह्मेति, मन हेच श्रेष्ठ. मग मनाचं म्हणजे सायकोलॉजिकल हेच ब्रह्म, तिथेच सगळी क्रिएटिव्हिटी आहे. आणि शेवटचं मग उपनिषद म्हणणं विज्ञानम ब्रह्मेति व्यजनात, याच्या पुढची सगळी क्रिएटिव्हिटी विज्ञानातून होणार. आणि म्हणून विनोबांचा संदेश आहे मनावर उठा, मनाच्या वर उठा. म्हणजे काय की मनाने तुम्ही कल्पना करू शकता की दगड वरती आकाशात उडतील, तर ठीक आहे, पण विज्ञानम ब्रह्मेति व्यजनात त्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, तुमच्या मनाला लगाम घाला. आणि त्याच्यामुळे विज्ञानातून निर्माण होणारी जी क्रिएटिव्हिटी आहे त्याचं युग आहे. आणि म्हणून विनोबा म्हणतात की वेदांमध्ये ऋषी काय करत आहेत तर वेदांमधले ऋषी हे वैज्ञानिकांची स्तोत्र गात आहेत. अग्नीचा शोध कोणीतरी लावला असेल, त्या सायंटिस्टचं नाव माहिती नाही आपल्याला, पण मग अग्नीची जी सूक्त आहे ती म्हणजे ते ऋषी, आमचे ऋषी हे वैज्ञानिकांची स्तोत्र गात आहेत. तर तसं आता या विज्ञान कथांमधून इतकं आपल्याला समाजाच्या जवळ जाता येतं. आणि मग त्या दृष्टीने समाजामध्ये जर विज्ञानाविषयी रुची आपण वाढवू शकलो तर मग आपल्याला पुढे प्रवास करणं शक्य आहे. मगाशी 1984चा उल्लेख झाला. समाजावर परिणाम कसा होतो तर विज्ञान कथा ह्या समाजाला काही मूलभूत डायलेमात जे असतात, पेचप्रसंग असतात, कोंडी असते समाजाची, त्याच्यामध्ये नैतिक प्रश्न, मूलभूत नैतिक प्रश्न निर्माण होतात की एकाधिकारशाहीमुळे काय होऊ शकतं, किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा जर नाश झाला, त्याला जर ग्रहण लागलं तर काय होऊ शकतं. यांचा संपूर्ण पट आपल्याला 1984मध्ये जॉर्ज ऑर्वेल दाखवतात आणि ॲडलस हक्सले आपल्याला ब्रेव्ह न्यू वर्ल्डमध्ये दाखवतात. अख्ख्या समाजामध्ये जागृती ही त्यांना, म्हणजे पाश्चात्य समाजामध्ये जागृती त्यांना त्यावेळेला ह्या दोन गोष्टींनी केली. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की विज्ञान कथालेखक किती द्रष्टे असतात, किती पुढचं बघतात. तर म्हणजे ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आल्याला आता जवळजवळ 92 वर्ष झालेली आहेत, 1932 साली आली. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे आणि तुम्ही सगळे थक्क व्हाल आणि तुम्ही स्वतः रोज ते अनुभवता आहात. ते वाक्य ते असं आहे की व्हेरी सून देर विल बी अबंडन्स ऑफ इन्फॉर्मेशन बट पॉवर्टी ऑफ अटेन्शन. तुमच्या लक्षात आलं का? व्हेरी सून देर विल बी अबंडन्स ऑफ इन्फॉर्मेशन. सारखं ते इन्फॉर्मेशन येतच आहे तुमच्यावर, आदळते आहे, बट पॉवर्टी ऑफ अटेन्शन. दुसरं वाक्य आहे व्हेरी सून देर विल बी अबंडन्स ऑफ मेडिसिन्स बट पॉवर्टी ऑफ वेलबिईंग. म्हणजे आता इतके गंभीर असे दिशादर्शन की समाज कुठल्या दिशेला चालला आहे, आपल्या समाजामध्ये हे होऊ शकतं का, याचे जे डायलेमाज आहेत ते समाजामध्ये उभे करणं आणि ते विज्ञानाच्या दुरुपयोगातून काय होऊ शकेल हे याचं दिग्दर्शन करणं, हे त्यांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आज म्हणजे जे प्रश्न आपल्यासमोर आहेत
त्याच्याने अतिशय नवीन विज्ञान कथा तुमच्या समोर येऊ शकते. आणि म्हणजे आता संबंध प्लॅनेट आपण डॅमेज करून टाकला आहे, आणि हाऊ डू वी मॅनेज द प्लॅनेट. तर त्याच्याविषयीचं उत्कृष्ट दिग्दर्शन हे मला दी ग्रेटेस्ट ॲसेट ही जी आयझॅक ॲसिमोची 2020 साली आम्ही जन्मशताब्दी साजरी केली MKCL. आयझॅक ॲसिमो यांचा जन्म 2 जानेवारी 1920 साली झाला, आणि 2 जानेवारी 2020 साली आम्ही त्यांची जन्मशताब्दी जोरात साजरी केली. त्या प्रसंगी ग्रेटेस्ट ॲसेट याचं महत्त्व काय, तर पृथ्वीवरची इकॉलॉजिकल सगळ्या सिस्टीम्स कशा धोक्यात येतील हे त्यांनी त्यावेळेला 72 साली सांगितलं. 70 सालापासून आपल्याला लक्षात येऊ लागलं की क्लायमेट चेंज होतो आहे, आणि 72 साली त्यांची कथा आली, 92 साली ते गेले. त्यामध्ये अतिशय पॉवरफुल कम्प्युटर्सच्या साह्याने आपल्याला हे इकॉलॉजिकल रिस्टोरेशन कसं करता येईल, कारण हा आपला ग्रेटेस्ट ॲसेट आहे, ही दृष्टी त्या कथेमध्ये आपल्याला मिळते. जणू काही ब्लूप्रिंट आपण काय केलं पाहिजे आज ह्याचं ॲसिमोने दिलेलं आहे. फाउंडेशनमध्ये पण असेच विचार आहेत, आणि त्याच्यामध्ये तर मजा अशी की तो परग्रहावर आपण जाण्याचे सगळे वेध आपल्याला लागलेत. आणि तुम्हाला माहितीच आहे की स्पेस ट्रान्सपोर्टेशनमधली कटिंग एज टेक्नॉलॉजीज ह्या सायन्स फिक्शननी बऱ्यापैकी प्रभावित केलेल्या आहेत. सुनीता विल्यम्स यांचा जो उल्लेख झाला, तर सुनीता विल्यम्स ज्या बोईंग स्टारलाईन म्हणजे त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत, तर हेलियम लिकेज सुरू झालं आहे, आणि मग आता त्या जून 24ला परत येणार होत्या. आता त्यांची येण्याची तारीख, संभाव्य तारीख ही फेब्रुवारी 25 आहे, लक्षात घ्या. तर त्यांच्या पतीला विचारलं गेलं की त्यांना काय वाटत असेल, तर त्या पतीने अतिशय धीरोदात्त असं उत्तर दिलं आहे की तिला स्पेसमध्येच राहायला आवडतं, त्याच्यामुळे ती अतिशय आनंदात असेल असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांच्या बोन डेन्सिटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यांचे मसल्स वीक होण्याची शक्यता आहे, त्यांची इम्युन सिस्टीम धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे त्याचं जर विज्ञान समजून घेतलं की स्पेसमध्ये जर त्यांची हे वाढली, म्हणून आता SpaceX जे आहे त्याचं ते ड्रॅगन आता पाठवण्याचं चाललं आहे, आणि त्याच्यातून त्यांना त्याच्यात शिफ्ट करून पृथ्वीवर आणता येईल का. आता हा तर अतिशय गंभीर असा विज्ञान कथेचा विषय होऊ शकतो आजच्या काळामध्ये. आपण सगळे वाट बघतोय. अपोलो 13चे अवकाशयान ज्यावेळेला त्याचं नियंत्रण सुटलं, आणि त्यावेळी आम्ही शाळेत होतो, तर आम्हाला रोज चिंता असायची की अरे ते कसे परत येणार, आणि एक दिवशी ते आले परत. मग तो एक चित्तथरारक अनुभव आमच्या जीवनात आम्ही घेतला. कारण अपोलो 11चे जे गेले तर त्यांचं आम्ही सेलिब्रेशन केलं होतं शाळेमध्ये, पावसात भिजून अगदी जोरदारात घोषणा देऊन, नील्स आर्मस्ट्रॉंग की जय. आणि अपोलो 13मध्ये तर असं झालं. मग चिंतेत होतो. त्याच्यामुळे हे खूप रोमहर्षक विषय सर्वसामान्य माणसाच्या जीवनातले आहेत. आणि त्याचबरोबर अतिशय तात्विक अशा प्रकारचे विषयसुद्धा आज आपल्यासमोर आहेत. एक म्हणजे की आत्ता आपल्याला कळत नाही आहे की माणसानी या उत्क्रांतीचा ताबा घेतला आहे, आणि तो नवीन प्रजाती आणि त्या उत्क्रांतीवर आपला प्रभाव टाकत आहे, आणि ते आपल्याच हातात घेतला आहे, की उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून माणूस नावाचा असा एक प्राणी निर्माण झाला आहे की तो पुढे उत्क्रांती चालवणार आहे. हे आपल्याला माहिती नाही. हा तात्विक प्रश्न आहे, आणि हा गंभीर प्रश्न आहे. कारण माणसाला उत्क्रांतीचा अनुभव नाही आहे. उत्क्रांती लक्षावधी वर्ष होते, माणसाला तर सगळं 50 वर्ष आपल्या जीवनकाळात घडवून आणायचं असतं तत्काळ. आता हा तात्विक प्रश्न निर्माण झालेला आहे. असे कितीतरी गंभीर प्रश्न आज आपल्यासमोर आलेले आहेत, आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांमध्ये याच्या संबंधी जागृती घडवून आणायची असेल, आपलं जे या संबंध विश्वामधलं स्थान आहे ते निश्चित काय आहे या संबंधीची एक जागृती सगळ्यांमध्ये घडवून आणायची असेल, किंवा आपण माणूस म्हणून नक्की कोण आहोत हे समजण्यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्याला विज्ञान कथा हेच माध्यम आहे. आणि त्याच्यामुळे प्रोफेसर संजय ढोले यांचं जे काम आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं, कारण हे मराठीतून सांगता आहेत हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
आणि प्रोफेसर कळमळकर तुमच्याशी बोलतीलच की ते सुकाणू समितीच्या आमच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची ही धारणा आहे की सर्व विषय हे आपण मराठीतून म्हणजे मातृभाषेतून परिसर भाषेतून आपल्या देशातल्या विविध भाषांमधून शिकवले पाहिजे. आणि तशा दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. माझी त्यांना एकच विनंती राहील की मी अनेक महाविद्यालयांमध्ये गेलो आणि तिथे शिकवताना प्राध्यापक बघितलेले आहेत ते साधारण मराठीतच शिकवतात. चांगली गोष्ट आहे, ते मराठीतच शिकवतात, इंग्रजी संज्ञा वापरतात आणि प्रश्नपत्रिकासुद्धा मराठीतून द्याव्या अशा प्रकारची गोष्ट आहे. परंतु माझी विनंती अशी आहे की उत्तरपत्रिका मराठी भाषेतून लिहिण्याची परवानगी द्यावी. ओके, कारण मराठी आणि मिश्र भाषेतून म्हणजे टेक्निकल टर्म्स तुम्ही इंग्लिशमधल्या वापरा पण वाक्यरचना, कारण त्याच्यामुळे पाठांतर मुलांना करावं लागणार नाही अशी ती खूप महत्त्वाची गोष्ट होईल आणि त्याचा जरूर तुम्ही विचार करावा. मला आज या ठिकाणी तुम्ही बोलवलं त्याच्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो. हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यासाठी संयोजकांनी खूप कष्ट घेतलेत. म्हणजे कार्यक्रमाचं प्रयोजन जितकं उत्कृष्ट आहे तितकंच त्याचं आयोजन खूप कष्टप्रद असून सुद्धा अतिशय उत्कृष्ट केलं आहे. त्याबद्दल मी सक्षम समीक्षा या ग्रंथाचे संपादक यांचेही आभार मानतो. संपादकांना एक सवय असते की संपादक म्हणजे काय, तर जो आपले विचार लेखकांकडून लिहून घेतो त्याला संपादक म्हणतात. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला विनोदच्या भाषणातून कळलंच असेल की पुढे विज्ञान कथा कशी लिहावी संजय ढोलेंनी याच्याविषयी त्यांनी आपले विचार मांडलेलेच आहेत. तर त्याविषयी संजय ढोलेंना मी शुभेच्छा देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद.